नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. हाऊस सखी स्वाती या आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मी परत एकदा तयार आहे आपल्या कधी न संपणाऱ्या कामांसोबत आणि तेही कामं करताना आनंदात आणि उत्साहात. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज दुर्वाचं तर छान मस्तपैकी आवरलं आणि दुर्वाच्या मनातच नव्हतं की आज आपल्याला शाळेत जायचं आहे. पाऊस येत होता म्हणून तिलाही नको वाटत होतं शाळेत जायला. म्हणत होती, मम्मी आपल्याला आज जायचं आहे तर सगळा पाऊस आणि चिकचिक झाला असेल. म्हणलं दीदी चालली तर तू पण जा, काय होत नाही, दीदीसोबत दिवस कसा जाईल तेच काही कळायचं नाही. म्हणून तीही तयार झाली आणि तिचंही सगळं आवरलं आणि आम्ही मोबाईलमध्ये मेसेजेस बघितला नाही. थोडं चालत गेल्यानंतर आम्हाला तिच्याच मैत्रिणीची मम्मी भेटली आणि त्या म्हणल्या की आज तर शाळेला सुट्टी आहे, कारण पावसामुळं सगळीकडे पाऊस जास्त झाला त्यामुळं सुट्टी दिली. मग घरी असा विषय चालू होता, पण दोघींचं म्हणणं होतं की शाळेला सुट्टी देणारच नाही, आपल्याला चेष्टा करतात सगळेजण. म्हणून आम्ही खरं निघालो होतो शाळेत आणि नंतर परत म्हणलं चला आता घरी. मग घरी आलो आणि परत ह्यांचा घरी आल्यानंतर तसाच गोंधळ चालू होता. आज दुर्वाला शाळेत जायचं नव्हतं त्यामुळं दुर्वा निवांत उठली आणि दीदीचं तर आधीच उठून सर्व काही आवरलं होतं. त्यामुळे दीदीनं आज अंथरूण काढलं नाही. आज अंथरूण काढायला माझ्याकडेच होतं, पण दीदीने मला सकाळचा चहा मात्र करून दिलता. मग तो पिला आणि म्हणलं आता आपण बाकीचंही काम करून घेऊ. आता घरी तर आलेले आहेत आणि स्वयंपाक वगैरे तर सर्व काही करून झालं, कारण शाळेत जायचं म्हणल्यावर स्वयंपाक तर आधी करून घेतलेला असतो आणि मग राहिलेली कामं शाळेत सोडून आल्यानंतर करते. त्यामुळं स्वयंपाकाचं काही नव्हतं, ते तर निवांत झालेलंच होतं. मग दिलेला चहा मी आपलं थोडं बसले आणि निवांत चहा पिला आणि त्यातून आज असं झालं होतं की टाकी आमची पाण्याची खूप खराब झाली होती म्हणजे पावसाळा आला आहे. आता सुरुवातीलाच टाकी धुवून घेतली म्हणजे परत पावसाळा होईपर्यंत टेन्शन नाही. तसं उन्हाळ्यातही धुतली होती टाकी, पण ती सारखं वरचेवर धुवावीच लागते. मग आज पाऊस पडल्यामुळं आता बोरलाही पाणी जरा बऱ्यापैकी यायला लागले, म्हणून आता आज टाकी धुवून घ्यायची होती. आणि त्यांचे पप्पाही घरी आले होते व सर्वजण घरी होते. मग सर्वांनी मी टाकी धुण्याचा विचार केला आणि टाकी धुतली आणि त्यात या घरी होत्या त्यामुळे यांचं मध्ये लुडबुड चालूच होतं. पाणी असलं की काही सुचतच नाही यांना, नुसतं पाण्यात खेळायला पाहिजे. आणि वातावरणही खरंच खूप छान झालेलं होतं. थोडा थोडा पाऊस येत होता म्हणून सर्वजण वरती टेरेसला टाकी धुवायला गेले होते आणि मी माझं काम करत होते. पण काय झालं, सगळेजण वरती असल्यामुळं दुर्वाला आणि भक्तीला सांगितलं होतं की खालून ब्रश आणि थोडा निरमा घेऊन ये कारण टाकी धुवायला, पण या कोणा खाली आल्याच नाहीत. म्हणून मला शेवटी बोलून घेतलं, म्हणून मी वरती बघायला गेले तर ह्या छान मस्त पाण्यात खेळत बसल्या होत्या. कारण माझ्या कामात तर मला काही यांच्याकडे जास्त लक्ष नव्हतं, पण म्हणलं बोलवलं तर चला आपणही बघून यावं वरती आणि काय चालू आहे. तर म्हणून मी गेले होते तर मस्तपैकी पाण्यात खेळत बसल्या होत्या. आणि घरी असले की ह्यांचं असं चालू असतं, नुसतं ह्यांच्यासोबत भोवती ओरडावंच लागतं. आणि आमच्या घरी असंच असतं, कोणतंही काम करायचं असलं तर यांची मध्ये लुडबुड चालूच असते. कोणतंही काम करायचं असलं तर यामध्ये असतातच आणि यांना ओरडत कधी काम होतं तेही काय कळत नाही. आणखी यांना काम लावलं होतं की मोटरवरती छत्री धरून उभं राहायचं. ते छत्री धरून उभं राहायचं तर लांबच राहिलं, पण पाणी दिसलं की नुसतं पाणीच खेळायच्या मागं लागल्या होत्या या. असंच असतं यांचं कायम चालू. आणि टेरेसवरचं पाणी तर मनाने खाली येणार होतं, पण मी वरती गेलं तर मलाच अजून काम सांगत होते की मम्मी खराटा घेऊन ये म्हणजे हे पाणी खाली काढायला येईल. हे पाणी तर खाली काढण्याची गरजच नव्हती, पण ह्यांचं मलाच चालू होतं की तू घेऊन ये, म्हणजे काम कमी आणि काय मस्ती जास्त चालू होती. त्यामुळं या शाळेतच गेलेल्या बऱ्या असतात, पण आता काय करणार, शाळेला तर पावसानेच सुट्टी दिली आणि ह्याच पावसाच्या पाण्यात हे खेळत बसलेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक छानशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.